नाशिक पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही, पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा। फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी स्वतः बोलणार, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटून संजय शिरसाटांची तक्रार करणार, शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तारांचा दावा। भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आज उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदारांची नाराजी। कोल्हापुरातील पालकमंत्री पदावरूनही राष्ट्रवादीत नाराजी नाट्य, कोल्हापुरातील लोकांच्या मनातला पालकमंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं, तर दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या, महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं, भुजबळांची माहिती। धनंजय मुंडेंनी काकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दादांना का थांबवलं नाही, संजय राऊतांचा मुंडेंना सवाल, पहाटेच्या शपथविधी षडयंत्रात जाऊ नका, दादांना सांगितलेलं, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। मला 2014 आणि 2019च्या निवडणुकीत भाजपची ऑफर होती, मी निष्ठावान कार्यकर्ता, पक्ष बदलणार नाही, सत्तेचा लोभ असणारे पक्ष बदलतात, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सध्याच्या परिस्थितीत भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली, माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीडमधील 13 सरपंचांसह 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला, तर सैफच्या घराचं मागील दार उघडं असल्यानं घुसलो, आरोपीचा दावा। अमित शहा शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर, शहा त्र्यंबकेश्वर आणि अंजग वडेलमध्ये भेट देणार, शहांच्या अचानक दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ। अक्षय शिंदे एन्काउंटर सारख्या घटना न घडण्यासाठी आरोपीला दुसरीकडे नेताना डॅश कॅमेराद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज, अमरावतीत आज मेळावा, अभिजित अडसूळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले। बीडमध्ये एचआयव्ही झाल्याच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं, कुटुंबातल्या मुलीच्या मृत्यूनंतर अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप। नागपूर मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी 4 कंपन्यांचा प्रस्ताव, मिहान परिसरातील प्लग अँड प्ले सुविधेला चांगला प्रतिसाद। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, समितीची सरकारला शिफारस, तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये, माणिकराव कोकाटेंची माहिती। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकरवर 1350 कोटींचा सोलार प्रकल्प उभारणार, देशभरातील नामांकित 10 कंपन्यांचा प्रकल्पासाठी पुढाकार। गर्डर बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 3 दिवस वाहतूक ब्लॉक, दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या कोमिंग ऑपरेशनमध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू। साहित्य रसिकांना 1,500त दिल्लीवारी करता येणार, मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतून विशेष रेल्वेच्या तिकीट दरातील तूट भरून काढण्यात येणार।